नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. तर सराव संच 6.1 हो की नाही मधलं आपण पहिलं उदाहरण झालं होतं. आपण हे उदाहरण होमवर्कसाठी ठेवले होते, माझ्या मते तुम्ही केले असतील. तरी आपण बघूया एकदा काय दिलं. tan थीटा बरोबर 3/4 आता आपल्याला दिले. ओके नाही, tan थीटा बरोबर किती दिले आपल्याला? 3/4 दिले. आता त्याच्यावरनं काय करावं लागेल आपल्याला? काय काढायचंय? शेक आणि कॉस, हो ना. मग काय बघा, शेक स्क्वेअर थीटा बरोबर 1 + tan स्क्वेअर थीटा आहे माझ्या मते, हो ना. शेक स्क्वेअर थीटा बरोबर 1 + थीटा. ओके नाही, हा शेकचा फॉर्म्युला आहे. मग काय होईल? 1 ला 1 आणि tan किती आहे आपला? 3/4 चा वर्ग बरोबर 1/1 अधिक काय होईल? 3 चा वर्ग 9 होईल आणि 4 चा वर्ग 16. पुन्हा याचा तिरपा गुणाकार करून 16 × 16 अधिक 9/16. 16 × 16 मग किती उरले आपल्याकडे? 16 9 25/16. हा काय झाला आपला शेक वर्ग थीटा. आपल्याला काय पाहिजे? शेक थीटा. शेक थीटा बरोबर 5/4. शेक थीटा किती होईल? 5/4 असं होईल. शेक थीटा काढला आपण 5/4. आता आपल्याला कॉस थीटा काढायचंय. कॉस म्हणजे काय? शेकच्या विरुद्ध असतं. विरुद्ध म्हणण्यापेक्षा गुणाकार व्यस्त असतं. मग कॉस थीटा बरोबर 1/शेक थीटा होईल. मग काय होईल? 1/शेक किती आहे? 5/4 आणि म्हणून छेदाचा छेद अंशाला जाईल. म्हणून कॉस थीटा बरोबर 4/5. कॉस थीटा बरोबर किती होईल? 4/5. किंवा आपण त्रिकोण घेऊन करूया म्हणलं तर त्रिकोण घेऊन देखील करता येतं. और घेऊया. काय? हा माझा त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण, आणि याला मी काय नाव दिलं? ABC. हा काटकोन आहे आणि हा किती आहे? थीटा. मग टॅन म्हणजे काय? टॅन थीटा बरोबर 3/4 म्हणजे काय होईल? सल. टॅन काय? समुखभुजा बाय लगतची भुजा असं टॅन आहे. मग थीटाची समुखभुजा 3 आहे, हा 4 आहे. मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण 5 येईल. काढून दाखवू. त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90° आणि म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय होईल? कर्ण वर्ग AC वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग होईल की नाही. मग पाया किती आहे? या ठिकाणी AB 4 आहे आणि BC किती आहे? 3 आहे. मग 4 चा वर्ग 16 आणि 3 चा वर्ग किती? 9 बरोबर किती? 25. मग AC वर्ग बरोबर 25 म्हणून AC किती येईल? 5. AC किती आला आपला कर्ण? 5 म्हणालो की नाही. मग शेक थीटा बरोबर काढायचंय आपल्याला. शेक थीटा. शेक थीटा काय असतं? कल असतं, हो की नाही. कल कर्ण भागिले लगतची बाजू. मग थीटाचा कर्ण काय? 5 आहे आणि लगतची बाजू किती आहे? 4. म्हणून शेक थीटा बरोबर किती आलं? 5/4. हो ना. आता आपल्याला काय करायचंय? कॉस थीटा काढायचंय. मग कॉस थीटा बरोबर काय होईल? लक. कॉस थीटा बरोबर काय होईल? लक होईल. कॉस बरोबर लक म्हणजे काय होईल? थीटाची लगतची बाजू 4 आणि कर्ण किती आहे? 5. मग कॉस थीटा बरोबर काय होईल? 4/5. कॉस थीटा बरोबर किती होईल? 4/5 आणि शेक थीटा बरोबर किती होईल? 5/4. असं होतं हे गणित आपलं. आलं लक्षात तुमच्या? अशा दोन्ही प्रकारे करता येतील. तुम्हाला जे सोपं वाटलं ते करा, पण शक्यतोवर हे केलं तर खूपच चांगलं राहील. दोन्ही पद्धतीनं बघूया आपण. प्रत्येकच उदाहरण दोन्ही पद्धतीनं
त्यानंतर बघूया काय दिलं आपल्याला, क्वाड थीटा बरोबर 40/9. हो की नाही. मग काय करायचंय आपल्याला, कोशेक काढायचंय. मग कोशेकचं काय माहितीये का, कोशेक वर्ग थीटा बरोबर 1 अधिक कॉट वर्ग थीटा, असं आहे सूत्र आपलं. ती सर्व सूत्र पहा, चांगल्या प्रकारे केअरफुली पहा, हो ना, म्हणजे तुमची पाठच झाली पाहिजे, म्हणजे आपल्याला लवकर ओळखता आलं पाहिजे फटका. मग आता 1 ला 1 ठेवूया. ठीक आहे, कॉट किती आहे, 40/9 वर्ग बरोबर 1/1 अधिक 4 वर्ग 16, 1 0 म्हणून 2 0 आणि 9 वर्ग 81. मग याचा तिरपा गुणाकार केल्यावर काय होईल, 81 अधिक 1600/81. बघा ना, 1600 1 1600, 81 1 81. मग काय झाला, 1681 बाय किती, 81. मग हा झाला आपला कोशेक वर्ग थीटा. मग आपल्याला कोशेक थीटा काढायचंय. मग वर्गमूळ काढूया. 1681 41 आहे आणि 81 किती आहे, 9. 9 9 81. आता साइन थीटा काढायचंय आपल्याला. मग साइन थीटा किती आहे, 1 कोशेक थीटा असेल. बघा ना, कॉस किती आहे, कॉस 1 शेक आहे. मग साइन किती असेल, 1 कोशेक. साइन किती असेल, 1 कोशेक. म्हणजे याच्या विरुद्ध बरोबर काय होईल, 1/41/9. कोशेक किती आहे, 41/9. मग छेदाचा छेद अंशाला जाईल आणि म्हणून साइन थीटा बरोबर काय होईल, 9/41 असं होईल. लक्षात तुमच्या. बघा आता दुसऱ्या पद्धतीने करूया. हा काटकोन त्रिकोण काढलाय मी. प्रत्येक वेळी काटकोन त्रिकोण काढावाच लागेल आपल्याला. ABC आणि हा झाला माझा 90 आणि हा काय झाला थीटा. आता बघा आपल्याला काय दिले, कॉट थीटा बरोबर 40/9. हो की नाही. मग आता बघा आपल्याला टॅन थीटा काय माहित आहे, टॅन थीटा बरोबर सलग. हो की नाही. मग कॉट त्याच्या व्यस्त असेल म्हणजे लस असेल. हो की नाही. कारण टॅन आणि कॉट कसे असतात, एकमेकाच्या गुणाकार व्यस्त असतात आणि म्हणून कॉट काय असेल, लस असेल. मग थीटाची लगतची बाजू 40 आणि समोरील बाजू 9 होईल. हो की नाही. मग आता आपल्याला कर्ण काढायचंय. मग त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर किती, 90. मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय होईल, कर्ण वर्ग AC वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची. AB हा पाया, BC ही उंची आहे आणि AC हा काय त्याचा कर्ण आहे. AC हा काय त्याचा कर्ण आहे. मग आता मला सांगा हा किती झाला, AB 40चा वर्ग अधिक BC 9चा वर्ग आणि 40चा वर्ग 1600, 9चा वर्ग 81, 4चा वर्ग 16, 1 0 म्हणून 2 0, दोघांची बेरीज झाली 1681. AC वर्ग बरोबर 1681. AC बरोबर किती, 1681 वर्गमूळ 41. आलं का लक्षात तुमच्या. मग आता आपल्याला काय काढायचंय, कोशेक थीटा काढायचंय. कोशेक थीटा. मग कोशेक थीटा काय असतं, कर्ण बाय समोरील बाजू. कस, कर्ण बाय समोरील बाजू. ओके नाही. मग कर्ण किती आहे आपला, 41 आहे. कर्ण 41 आहे आणि सम्मुख बाजू 9 आहे. बरोबर किती, 41/9. म्हणून कोशेक थीटा बरोबर किती, 41/9. त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला, साइन थीटा काढायचंय आणि साइन थीटा बरोबर काय, टक समोरील बाजू भागीला कर्ण. कोणा समोरील बाजू भागीला कर्ण आणि म्हणून थीटा समोरील बाजू 9 आणि भागीला कर्ण किती आहे, 41. मग साइन थीटा बरोबर किती आलं, 9/41. आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे आपल्याला करता येते, पण परीक्षेमध्ये एकच प्रकार करा, शक्यतोवर याच पद्धतीचा वापर करा. ओके, असं होतं हे गणित
3 नंबरचं गणित. या ठिकाणी आपल्याला कॉट थिटा दिलं होतं 40/9 आणि आपल्याला काढायचं होतं कोशेक थिटा आणि साइन थिटाच्या किमती. ठीक आहे. त्यानंतर पहा, जर 5 शेक थिटा मायनस 12 कोशेक थिटा इक्वल टू 0 असेल तर शेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटा काढा. आलं लक्षात तुमच्या? बघा आता काय होईल माहित आहे का, आपल्याला काय दिलं, 5 शेक थिटा वजा 12 कोशेक थिटा बरोबर किती? 0. याच्यावर आपल्याला शेक बाय कोशेकची व्हॅल्यू काढता येतं किंवा असंही लिहिता येतं हो ना. शेक बाय कोशेकची तिकडे ठेवा किंवा इकडे देखील ठेवू शकतात. किंवा सोपं करूया, शेक म्हणजे काय? 1/cos येईल. शेक म्हणजे काय येईल? 1/cos येईल. बघा 5 गुणिला 1/cos थिटा मायनस 12 गुणिला 1/sin थिटा बरोबर 0. आलं लक्षात तुमच्या? बरं असं करूया. हा तिकडे घेतला तरी चालतो. अगोदरच आपण तिकडे घेऊ. म्हणून काय होईल, 5 शेक थिटा बरोबर 12 कोशेक थिटा. आलं लक्षात तुमच्या? हा -12 आहे, त्या बाजूला घेतला प्लस झाला. मग आता शेक म्हणजे काय म्हणालो आपण? 1/cos. इकडे लिहू, शेक थिटा बरोबर 1/cos थिटा आणि कोशेक थिटा बरोबर 1/sin थिटा. इथं शेक यस आहे, शी इथं शी आहे, यस. एवढं लक्षात ठेवायचं. मग आता बघा, मग 5 ला 5 गुणिला शेक थिटा किती आहे? 1/cos थिटा बरोबर 12 ला 12 गुणिला कोशेक किती आहे? 1/sin थिटा. मग यालाच मी असं लिहू शकतो, 5 cos थिटा बरोबर 12 sin थिटा. ओके नाही? मग आता काय करूया, हा साइन याच्या इकडे घेऊया तिरपा गुणाकार. साइन थिटा बाय कॉस थिटा बरोबर किती? 12/5 होईल. असं 5 sin थिटा बरोबर 12 sin थिटा बाय कॉस थिटा बरोबर 12 cos थिटा असं होईल. आता साइन बाय कॉस म्हणजे काय? साइन बाय कॉस म्हणजे टॅन. साइन बाय कॉस म्हणजे काय? या ठिकाणी टॅन थिटा बरोबर साइन थिटा बाय कॉस थिटा. मग काय होईल? टॅन थिटा बरोबर 12/5 होईल की नाही? बरोबर 12/5 टॅन थिटा झाला. आता आपलं शेक काढायचे, कोशेक काढायचे, कॉस आणि साइन काढायचे. मग आता टॅनचा आणि शेकचा काही संबंध आहे का? आपण घेतलं होतं ना एक, म्हणून आपण काय घेतलं होतं? शेक स्क्वेअर थिटा बरोबर 1 + टॅन स्क्वेअर थिटा. असं एका उदाहरणामध्ये घेतलं होतं. शेक स्क्वेअर थिटा बरोबर 1 + टॅन स्क्वेअर थिटा असं आपण घेतलं होतं. आणि म्हणून काय होईल, 1 ला 1 राहील अधिक टॅन किती आहे? 12/5 वर्ग होईल. असं टॅन 12/5 काढलं ना आपण. मग काय होईल, 1/1 अधिक 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25. पुन्हा याचा तिरपा गुणाकार करूया. 25 × 25 अधिक 144 अधिक 144 × 44 आणि छेदाचा गुणाकार छेद. मग काय झाली बेरीज? 169/25. हा काय झाला आपला शेक स्क्वेअर थिटा. म्हणून शेक थिटा बरोबर किती असेल? 13/5. 169चं वर्गमूळ 13 आणि 25चं वर्गमूळ किती? 5. आपल्याला शेक मिळायला. आता आपल्याला कॉस काढावा लागेल. कॉस काढण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला कॉस काढण्यासाठी काय करावं लागेल? कॉस हा शेकच्या गुणाकार व्यस्त असतो, CS म्हणालो ना आपण. कॉस थिटा = 1/शेक थिटा. कॉस आणि शेक एकमेकांचे गुणाकार व्यस्त असतात आणि बरोबर काय होईल? 1/13/5
होईल की नाही? मग छेदाचा छेद अंशाला जाईल आणि म्हणून काय होईल, कॉस थिटा बरोबर 5/13. कॉस थिटा बरोबर काय होईल, 5/13. आलं लक्षात तुमच्या? आता साइन थिटा काढायचे. साइन थिटा काढताना आपण काय करूया, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा घेऊया. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती, 1. मग आपल्याला साइन दिलाय ना, मग 1 मधून कॉस मायनस करूया. 1 मायनस कॉस वर्ग थिटा बरोबर काय होईल, 1/1 आणि कॉस किती आहे, 5/13 होईल असं. मग याचा वर्ग करूया आपण. 1/1 वजा 5चा वर्ग 25 आणि 13चा 169. मग तिरपा गुणाकार केल्यानंतर 169 वजा 25 छेद 169. याची काय होईल, 9तून 5 गेले 4 राहिले, 6तून 4 गेले 2 राहिले 4 राहिले 169. हा झाला आपला साइन स्क्वेअर थिटा. मग साइन थिटा काढायचा आहे म्हणजे याचा आपल्याला वर्गमूळ करावं लागेल किती, 12/13. साइन थिटा किती आला आपला, 12/13 असं होईल. साइन थिटा 12/13 असं होईल. लक्षात तुमच्या? असं होतं हे गणित. थोडस लेंदी आणि किचकट आहे, पहिल्यासारखं दिलं नाही म्हणून, हो ना. आता बघा, टॅन थिटा बरोबर 1, तर साइन थिटा प्लस कॉस थिटा बाय शेक थिटा प्लस कोशेक थिटा काढा. साइन थिटा बरोबर कॉस थिटा होईल. मग तिथं टॅन म्हणजे साइन बाय कॉस जर घेतला आपण, बघा ना, असंही करू शकतो आपण. टॅन इक्वल टू किती, साइन थिटा बाय कॉस थिटा, ओके नाही. मग टॅन थिटा किती दिलाय आपल्याला, 1 बरोबर किती, साइन थिटा बाय कॉस थिटा. म्हणजे साइन थिटा आणि कॉस थिटा सारखेच आहेत, तिरपा गुणाकार जर केलं तर. साइन थिटा बरोबर कॉस थिटा सारखंच आहे की नाही. साइन थिटा आणि कॉस थिटा कसं आहेत, सारखंच आहेत ना. पण आता काय करूया आपण, बघूया असंही जमतं. बघा, टॅन थिटा बरोबर किती आहे, 1. पण टॅनची कुठली किंमत 1 आहे ते पाहूया आपण. पाठीमागचा चार्ट पहा. बघा, टॅनची कुठली किंमत 1 आहे, 45, हो ना. हा टॅन. मग टॅन 45 बरोबर 1 जर म्हणालो आपण, तर थिटा आपला 45 येईल ना. बघा, टॅन थिटा बरोबर 45, पण टॅन 45 बरोबर किती, 1. बघा ना, टॅन टॅन गेला, 1 गेला, काय उरला आपल्याकडे, थिटा बरोबर 45. थिटा बरोबर किती आलं, 45. मग काय करा माहिती आहे का, या प्रत्येक थिटाच्या ठिकाणी आपण 45 ठेवूया आणि त्याच्या किमती ठेवूया, हो ना. बघा, मग काय होईल, साइन थिटा अधिक कॉस थिटा बाय शेक थिटा अधिक कोशेक थिटा बरोबर काय लिहूया, थिटाच्या ठिकाणी 45, साइन 45 अधिक कॉस 45 बाय शेक 45 अधिक कोशेक 45. ओके. मग आता साइन 45 ची किंमत किती असेल, इथे लिहू. साइन 45 बरोबर 1/√2 आणि कॉस 45 देखील 1/√2 असतो. मग शेक 45 आणि कोशेक 45 देखील बघू, 1 असेल का. मग शेक आणि कोशेक बघा ना आपल्या चार्ट मध्ये, शेक आणि कोशेक किती असेल, √2 सारखंच असतं. साइन कॉस शेक कोशेक हा √2, हा √2 असं असतं. आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे हे गणित असतं. आता बघा मग काय होईल, साइन 45 ठेवूया 1/√2 अधिक कॉस 45 देखील 1/√2 आणि छेदाला काय राहील, √2
अधिक वर्गमुळात 2 होईल असं. ओके नाही. मग आता बघा मी यालाच असं लिहू शकतो का? बरं पहिल्यांदा करूया. 1/√2 अधिक 1/√2 होईल ना. हा अंश घेतलाय मी भागीला √2 अधिक √2/1 होईल असं. हा जी आडवी रेषा आहे त्याला मी भागीला घेतला. आता बघा या दोघांचा छेद कसा आहे? सारखाच आहे. मग अंशाची बेरीज अंशाला किती होईल? √2 भागीला हा दशाला तसा √2 अधिक √2/1 होईल असं. आता मग काय करता येईल आपल्याला बघा. बरोबर 2/√2 इथे 2/√2 करूया ना. इथं सोपं जाईल आपण. या सहगुणक किती आहे? 1 1 म्हणजे यांची बेरीज किती होईल? 2/2/1 होईल की नाही याचं. मग आता हा भागीला आहे तर आपण भागीला उलट गुणिलेला लिहू ना. 1/2/2 हा भागीलाचं चिन्ह म्हणून गुणिला आणि किती छेद अंशाला आला आणि अंश छेदाला गेला असं आपल्याला करता येईल. मग आता काय होईल माहित आहे का? हा 2 याच ठिकाणी कॅन्सल करू, राहू देऊ. 2 कॅन्सल करूया. काय उरलं आपल्याकडे? 1/√2 गुणिला √2 बरोबर 1/√4 बरोबर किती? 1/2 हे आलं आपलं उत्तर. म्हणून काय लिहू आपण? sin थीटा प्लस कॉस थीटा बाय सेक थीटा प्लस कोसेक थीटा इक्वल टू 1/2 हे आपलं उत्तर. अशा प्रकारचे देखील गणित असू शकतात. हो की नाही? अशा प्रकारचे देखील गणित असू शकतात. लक्षात प्रॅक्टिस. बर आता काय बघा सिद्ध करा. नंबर 6 सिद्ध करा. काय म्हणते? साइन वर्ग थीटा छेद कॉस वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा. बघा बरं काय? साइन स्क्वेअर थीटा बाय कॉस थीटा प्लस कॉस थीटा याला छेद नाही म्हणजे 1 घेऊ बरोबर कोसेक थीटा. बर सोपं आहे की रे. बघा या ठिकाणी आपण डावी बाजू घेऊया. डावी बाजू घ्यायची, उजवी बाजू आली पाहिजे. डावी बाजू आपली साइन स्क्वेअर थीटा बाय कॉस थीटा प्लस कॉस थीटा बाय 1 हो की नाही. अशा प्रकारे ही डावी बाजू घेतली, आपण उजवी बाजू येईल. पहा आपण जर तिरपा गुणाकार केला तर काय होईल? साइन वर्गने याला गुणलं साइन वर्ग थीटा अधिक कॉसला गुणलं कॉस वर्ग थीटा आणि कॉस थीटाने 1 ला गुणलं काय होईल? कॉस थीटा होईल की नाही असं कॉस थीटा. पण आता बघा आपण काय शिकलो माहितीये का? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती? 1 इज इक्वल टू किती आहे? 1 हो ना. मग या अंशाच्या ठिकाणी आपण 1 ठेवू शकतो. 1/कॉस थीटा हो की नाही. आणि ज्या अर्थी 1/कॉस आहे 1/कॉस ची व्हॅल्यू काय येतं? कोसेक येतं. 1/कॉस काय येतं? 1/कॉसच आहे त्या ठिकाणी. 1/सेक शेक येतं. 1/कॉस बरोबर काय येतं? सेक थीटा येतं. मग सेक थीटा बरोबर 1/कॉस थीटा. तर या ठिकाणी शेकच पाहिजे होता. या ठिकाणी काय पाहिजे होता? शेक पाहिजे होता. सेक थीटा 1/कॉस बरोबर किती? सेक थीटा आणि म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू. पाहूया एकदा पुस्तकात काय सेक थीटाच आहे बरं का. इथे सेक थीटा पाहिजे आणि म्हणून काय आलं आपलं उत्तर? साइन स्क्वेअर थीटा बाय कॉस थीटा प्लस कॉस थीटा इक्वल टू सेक थीटा. सेक थीटा पाहिजे होतं बरं का. तिथं चुकलं कोसेक थीटा लिहिलंय. तिथं काय पाहिजे होतं? सेक थीटा. बरोबर आहे ना. बरोबर आहे. सेक थीटाच पाहिजे होतं त्या ठिकाणी. त्यानंतर बघूया कॉस स्क्वेअर थीटा पाहिजे होतं बरं का. इथं कॉस स्क्वेअर थीटा
कंसामध्ये 1 प्लस स्क्वेअर थिटा इक्वल टू किती 1. या ठिकाणी आपण जर डावी बाजू घेतली पूर्ण अक्षरात लिहू cos square theta and in bracket 1 plus tan square theta. ओके. या cos square theta ला cos square theta लिहू आणि गुणीला काय होईल माहितीये का 1 प्लस tan काय असतं sec वर्ग थीटा. आपण अगोदर पाहिलं sec वर्ग थीटा बरोबर 1 प्लस tan वर्ग थीटा. आणि माहितीये का cos आणि sec वर्गचा गुणाकार काय असतो cos square theta इंटू sec square theta इज इक्वल टू किती असतं 1 असतं. कारण काय माहितीये का cos इक्वल टू 1 बाय sec आहे ना 1 बाय sec आहे म्हणजे काय होईल यांचा गुणाकार व्यस्तांचा गुणाकार हा किती असतो माहितीये का 1 असतो. मग 1 बाय sec म्हणजे हा cos गुणिला sec किती होईल 1 बरोबर किती 1. आणि म्हणून काय होईल थीटा अँड इन ब्रॅकेट 1 प्लस स्क्वेअर थीटा किती 1 असं आपण सिद्ध केलं. इज इक्वल टू किती 1 असं आपण सिद्ध केलं. काय होईल 1 मायनस साइन थीटा बाय 1 प्लस साइन थीटा बरोबर काय शेक थीटा मायनस टॅन थीटा. ओके नाही बघा आता काय मग डावी बाजू बरोबर काय होईल 1 मायनस साइन थीटा बाय 1 प्लस बरोबर वर्गमुळात. याला काय करूया आपण 1 मायनस साइन थीटाने गुणूया हो ना 1 मायनस साइन थीटाने गुणूया. मग काय होईल ते पाहूया. हा इट इज 1 मायनस साइन थीटा बाय 1 प्लस साइन थीटा गुणीला 1 मायनस साइन थीटा बाय 1 मायनस साइन थीटा. म्हणजे सारख्याच टर्म न सारख्याच पदांना अंशाला आणि छेदाला गुणलं तर काही फरक पडत नाही आपण शिकलो हो की नाही. मग आता 1 मायनस साइन थीटाच का घेतलं 1 प्लस जर साइन थीटा घेतला असतं ना व्यस्त आला असतं हे. आणि आपल्याला पाहिजे काय मग बघा आता या दोघांचा गुणाकार केल्यावर काय होईल 1 मायनस साइन थीटा पूर्ण कंसाचा वर्ग होईल असेल. दोनदा आला ना हा कंस काय झाला दोनदा आला म्हणजे डोक्यावर आपण लिहिलंय. आता एकाच बेरीज आणि एकाच वजाबाकी आहे म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग असं होईल. आता काय होईल मग होईल असं मग काय होईल बरोबर वर्गमुळात 1 प्लस साइन स्क्वेअर थीटा साइन थीटा पूर्ण कंसाचा वर्ग आणि इथं काय होईल कॉस स्क्वेअर थीटा. कारण काय आपण काय शिकलो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. पण या ठिकाणी काय 1 मायनस साइन आहे हो ना मग कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. ओके नाही म्हणजे या 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी मी काय ठेवलं कॉस स्क्वेअर थीटा. आता बघा हा वर्ग आणि वर्गमूळ आहे तो निघून जाईल ओके नाही वर्ग आणि वर्गमूळ आहे तो निघून जाईल दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून. कारण काय होईल आता बघा काय होईल बरोबर 1 प्लस साइन थीटा बाय कॉस थीटा. कारण काय वर्गमुळात ए चा वर्ग बरोबर ए असं आपण म्हणालो की नाही वर्गमुळात ए चा वर्ग बरोबर हे कारण दाखवायला पाहिजे ओके नाही. आता आलं लक्षात हा वर्ग आणि हे वर्गमूळ हा वर्ग आणि हे वर्गमूळ तशा प्रकारे आपल्याला फक्त ती कर्निष्ठ संख्यात मिळते. आता काय करूया हा कॉस एकचाही छेद आहे आणि साइनचाही छेद आहे ओके नाही म्हणून तो काय करूया आपण वेगवेगळा लिहूया. मायनस हे इलेक्ट्रॉन हा मायनस आहे अंशाचा हा काय झाला
हा मायनस आहे, हा मायनस आहे. ओके, हा मायनस आहे ना, म्हणून मायनस. आता बघा काय होईल, 1 चा छेद कॉस थिटा आहे आणि साइन थिटाचा देखील छेद कॉस थिटा आहे की नाही. आता मग 1/cos म्हणजे काय, शेक थिटा. आलं की नाही लक्षात. आणि साइन बाय कॉस म्हणजे काय झालं. म्हणून काय लिहिता येईल आपल्याला, वर्गमुळात 1 मायनस साइन थिटा बाय 1 प्लस साइन थिटा इक्वल टू काय, शेक थिटा. अशा प्रकारच्या उदाहरणाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला नेमक्या त्याच वेळेस अशा प्रकारचे विविध प्रकारचे फॉर्म्युले आठवले पाहिजेत, ही नित्य समीकरणे आठवली पाहिजेत, तरच हे प्रकरण सोपं आहे. ओके, थोडंसं वेगळं आहे, हटके आहे. आपण मागच्या वर्षी देखील या प्रकरणावर अभ्यास केलाय. ओके, फक्त थोडंसं काळजीपूर्वक सोडा, म्हणजे निश्चित हे प्रकरण तुम्हाला सोपं जाईल. टिल देन गुड बाय, भेटूया उद्याच्या तासिकेत.